हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एक न्यू धासू ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे फार खास होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब काय करायचं असेल तर गबागब करूनच द्या. तर मित्रांनो, आजची लोकेशन म्हणजे मी अशी सांगत आहे, तर तुम्हाला पण माहिती आहे ती लोकेशन, पण मग व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पाहत राहा, मग तुम्हाला ते कळून जाईल. आणि मग काय मित्रांनो, निघालो ना सिद्धा कुडाशीत एंट्री मारली आणि हे पाहू शकता वरती कुडाशीची पाटी लावलेली आहे. तर मित्रांनो, चला मग पुढे तुम्हाला कुडाशीमध्ये अजून काहीतरी दाखवतो. आणि मग काय पुढे गेल्यावर पाहू शकता इथं फटाकड्याचं दुकान होतं. आणि मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं अजून एक होतं. आणि मग तेवढ्यात मला काही लाल परी दिसली. मग लाल परीमध्ये 2-3 पापाच्या पऱ्या पण होत्या, त्या बघून घेतल्या. आणि मग काय निघालो ना पिंपनेरकडे. आणि मग काय चालता हे बघू शकता इथं तर गर्दी थोडी झालीच होती. आणि सकाळी एवढी गर्दी होती तर मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि मग संध्याकाळी तर फार गर्दी राहते इथं, तर बघू शकता. चला मग आता दाखवतो तुम्हाला मी पुढे. आणि इथं कुडाशीमध्ये मला काय फटाकडे तर पसंत येऊन गेले होते की उतरायचंच होतं, की दाजींनी सांगितलं म्हणे काय तिकडून येऊन घेऊ. मग काय मला पण उचलायला कंटाळाच येत होतं, त्याच्यामुळं मग मी पण सांगितलं हो तिकडून येऊन घेऊ. मग काय निघालोच ना सरळ. आणि हे पाहू शकता आम्ही काय आज ब्लॅक शर्ट घातलेला होता आणि ब्लॅक शर्टमध्ये काय ज्याच्यातच होतं ना आम्ही पण पाहू शकता मित्रांनो. तर मग काय आम्ही तिथून निघालो कुडाशी पासून डायरेक्ट काकशोरच्या पुढे निघालो. आणि मग काय मित्रांनो, आम्ही डायरेक्ट पिंपनेरच्या बाजूने तर शॉर्टकट सुकापूर रोडला घुसलो. आणि पाहू शकता तुम्ही इथं काय बंधाऱ्यावर काय भारी असे कपडे धुवत होते, काय गोदडे धुवत होते, कोणी काय गाड्या धुवत होते. तर पाहू शकता मित्रांनो. आणि इथले लोक म्हणजे फार इथं गोदडी गाड्या धुवायला इथंच येतात, कारण इथं मस्तपैकी मोकळं पाणी आहे. त्याच्यामुळं मग काय हे धबधबा पण पाहून घ्या, तिथला एकदम मस्त आहे मित्रांनो, पाहायला म्हणजे एकदम भारी. तर मित्रांनो, पाहूनच इतकं मस्त वाटतंय की ना इथंच गाडी धुवून घेऊ असं वाटतंय. आणि मित्रांनो, माळ्याचा पाडागाव सोडून दिलं आणि त्याच्या पुढे निघालो ना. मग काय बघू शकता तुम्ही, तर हे आहे एक डांगशिरोडा रोड. आणि इकडे मग आम्ही निघालो ना सुकापूरकडे. मग चालता पाहू शकता मित्रांनो, पुढे गेल्यावर मग काय सुकापूर पण टाळून दिला. आणि मग निघालो ना पुढे, सुकापूरच्या पुढे निघून आलो. मग काय त्या गाड्या वगैरे एकदम मस्त चालू होत्या. आणि मग तिथून निघालो पुढे. मला एक बंगला दिसला आणि बंगलामध्ये म्हणजे एकदम मस्त डबल तालचा बंगला होता, तो मला एकदम पसंत येऊन गेला. आणि मित्रांनो, इतके मागे बंगले पाहिले मी, पण असा बंगलाच पाहिला नाही. तर मित्रांनो, चला तुम्हाला पुढे अजून काहीतरी दाखवतो. आणि मित्रांनो, हे मला पाहून घ्या, मला तर झोप लागायला लागली होती, पण काय तसेच काय करू आता, गाडीवर बसलो होतो तर एकदम भारी हवा येत होती मित्रांनो, त्याच्यामुळं मग काय झोप पण एकदम भारी लागत होती. पण काय गाडीवर होतो त्याच्यामुळं झोपू शकलो नाही. तर मित्रांनो, घरी राहिलो असतं तर झोपून घेतलं. आणि मित्रांनो, मी मागच्या ब्लॉगमध्ये हेच डोंगर दाखवलं होतं तुम्हाला की याच्यावर लाईट वगैरे एकदम मस्त पेटतात, पण आता दिवसा आहे त्याच्यामुळं दिसत नाही मित्रांनो. रात्री आल्यावर तुम्हाला ते दिसून जाईल. हे दिवसा आहे त्याच्यामुळे इथं लाईट काय दिसले नाहीत, पण एकदम रात्री मस्त वाटतात. हे आहे ओळ्याचे डोंगर, हा रस्ता पण तिथंच जातो त्याच डोंगराजवळ. आणि मग तर मित्रांनो, हे आहे दोंगड्याची शाळा आणि या गावाला दोंगडे दिगर पण सांगतात. तर मित्रांनो, आम्ही आलेलो होतो आता दोंगड्याच्या पुढे. आणि मग काय पाहू शकता तुम्ही, आमच्या पुढे एक बोलेरो होती, ती तर फार फास्ट निघाली. आणि मग काय इथं पाहू शकता मित्रांनो, हे आहे भाजीपाला मार्केट डोंगराचं. पण रात्री म्हणजे फार अशी गर्दी होऊन जाते, तर रात्री 12-1 वाजून जातात, तोपर्यंत निलाव चालू राहतं. आणि मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, आत्ता लोकेशनवर पोहोचणारच होतो की मग काय. तर मित्रांनो, आत्ता मग काय पुढे आल्यावर पाहू शकता तुम्ही, इथं आलो आम्ही मग काय हायवे रोडला. आणि इकडं हे आहे एक पिंपणे रोड. आणि आम्ही मग काय निघालो ना इकडं शेलबारीकडे. हे आहे इथं पेट्रोल पंप. मग काय मित्रांनो, इथं तर गाड्या काय जास्ती चालू होत्या नाही, पण मग काय इथं काय दुकाने वगैरे 1-2 लागले होते. पाहू शकता हे बावले वगैरे टांगले होते. आणि मग काय आपण फिरलो ना इकडे आपल्या मेन लोकेशनकडे. तर मित्रांनो, इथं पाहू शकता तिकडं दुकाने काय लावले गेले होते. आणि मग मित्रांनो, तिथून निघालो ना पुढे. तर पाहू शकता इकडे एका बाजूला पाळणा, एकाच साईडला तिकडे 2-3 आहेत, ते एकाच ठिकाणी टांगले आहेत. आणि गेल्या वर्षी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी होते. तर पाहू शकता मेन लोकेशनला आपण पोहोचलो. आणि इथे थोडी गर्दी झालेली होती. मग हे थोडं वाचून घ्या, आराध्य निसर्ग देवस्थान पाऊडदेव. आणि मित्रांनो, जी लोकेशन केव्हाच सांगत होतो ती म्हणजे हीच होती. आपण मग
मेन लोकेशनला पोहोचलो. आणि तर मित्रांनो मी म्हणजे या पहिल्या दिवशी इथं पाऊसदेवची यात्रेत आलो होतो आणि मग काय सर्व फिटिंग वगैरे केली गेली होती. आणि मग इथं मेन देव म्हणजे इथं आहे. तर मित्रांनो इकडं पाहू शकता काही इकडं आपल्या आदिवासी शेतकरी बांधवांचे चित्रपट काढले होते. आणि मित्रांनो पाहू शकता तिथं म्हणजे शेतकरी बांधवांचे चित्रपट काय सुंदर काढलं होतं. आणि मग काय ते काढायचं चालूच होतं. आणि इथं म्हणजे असे चित्रपट काढले होते म्हणजे बैलगाडा, ते नारळाचं झाड, घर, म्हणजे इकडं आपण खेडेगावातले जसे राहणीमान आहे तसेच त्याच्यात काढले होते. तर मग मित्रांनो पाहू शकता इथं काही मंडप वगैरे टांगायचं चालू होतं. आणि मग काय आणि इकडे दुकाने वगैरे लावले गेले होते काही तर पाहू शकता मित्रांनो. गर्दी तर पहिल्या दिवशी थोडी झालेलीच होती. आणि मित्रांनो मी म्हणजे यात्रेच्या पहिल्या दिवशी आलो होतो. यात्रा म्हणजे दुसऱ्या दिवशी होती आणि पहिल्या दिवशी आलो होतो. तर मग काय पाहू शकता मित्रांनो. नंतर मग आलो मी इकडे पाहण्याजवळ. तर मला वाटलं मी काय उद्या येणार नाही. तर मग काय पहिल्याच दिवशी काय फिरायचं तर फिरूनच घेतलं मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. आणि हे म्हणजे अजून फिटिंग करायचं बाकीच होतं. तर पाहू शकता मित्रांनो चालू होतं काम त्यांचं आणि मी पण पोचलोच तिथं. तर मित्रांनो मी काय 2-3 चक्रा मारल्या आणि मस्तपैकी फिरूनच घेतलं. ते पाहू शकता मित्रांनो. त्याच्यावर 2-3 जण चढले होते. आणि मग काय इकडं पाहू शकता हे एकदम मस्त प्रकारचे हे आहे ब्रेक डान्स, मस्तपैकी फिटिंग करून ठेवलं होतं. आणि मित्रांनो हे आहे इथं म्हणजे एकदम मस्त एका कोपऱ्यालाच केलं होतं. आणि गेल्या वर्षी होते म्हणजे तिकडे कुठे म्हणजे 2-3 होते. तर मग 2-3 जागेवर वेगवेगळ्या जागेवर होते. आणि इथं म्हणजे पाहू शकता आज म्हणजे एकाच जागेवर आहे. तर मग गर्दी इकडेच राहणार आहे जास्तीत जास्त. तर पाहू शकता मित्रांनो हे पण फिट केलेलं नाही होतं अजून. आणि त्याच्यावर पण चढले होते 2-3 जण होते. मी पण काय जास्त बारीकीने पाहिले नाही. तर पाहू शकता मित्रांनो. आणि काही कोपऱ्याला पण होते पण काय मी तिकडे गेलोच नाही. आणि मग काय मला तर मग फार आवडत होते त्याच्यामुळं मग इथं काय पाहू शकता हे आहे. कोणतं आहे ते काय नाव माहिती नाही मला. तर तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. आणि मग काय इकडं पाहू शकता हे पळणं एकदम मस्त फिटिंग करायचं चालूच होतं. आणि मी काही तिथं 2-3 फोटो वगैरे काढायचे होते तर काढून घेतले. पाहू शकता हे काही असे दुकान लागले होते तिकडे पण. आणि मग काय एकदम भारी असे लावले होते. तर पाहू शकता मित्रांनो. आणि हे आहेत ते म्हणजे ते तुम्ही बसतात त्याच्यावर ते. तर मित्रांनो तिथे फिटिंग करायचं चालूच होतं. तर पाहू शकता मित्रांनो. आणि मी तर काय पाळण्यात बसत नाही कारण मला फार भीती वाटते. त्याच्यामुळं मग मी काही पाळण्यात बसतच नाही. तर मित्रांनो पाहू शकता एकदम मस्तपैकी इथं चालू होतं. आणि मग काय तिथून निघालो घराकडे. आणि मग काय पाहू शकता तुम्ही आता निघालो आहे घराकडे. आणि मग काय आम्हाला अजून फुलं वगैरे घ्यायला जायची होती. तर मग काय आम्ही निघालो ना तिथून हे पाहू शकता मित्रांनो. आणि तिथून सिद्धा हवे रोडला लागलो. आणि मग काय पाहू शकता तुम्ही आम्ही काय फास्ट निघालो तिथून. तर मित्रांनो आम्हाला अजून एका जागेवर फुले घ्यायला जायचे होते म्हणजे आपल्या गाड्यांना माळ टाकण्यासाठी. मग काय फुले लागणार होते. तर मग पाहू शकता तुम्ही आम्ही फुले घ्यायला हे निघून गेलो तिथं. आणि मग काय आपल्या ओळखीचं होतं त्याच्यामुळं मग काय तिथं निघून गेलो. आणि मग एकदम मस्त पाहू शकता इथं काय फुलं त्यांचे तोडलेच होते. आणि मग काय फुले बिले आपण 2 पाऊच भरले. मग काय निघालो ना तिथून हे पाहू शकता मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग थँक्यू.